सुषमा अंधारे यांनी खरात सोबतचे 10 हादरवणारे असे फोटो दाखवले आहेत। चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसे यांचा खरात सोबतचा फोटो त्यांनी दाखवला। केसरकर, चाकणकर एमआयडीसी कार्यालयामधील बैठकीमध्ये काय करत होते असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला। एमआयडीसी अधिकाऱ्यासह तिघांचं काय प्लॅनिंग चाललं होतं असा सवाल देखील अंधारे यांनी केला आहे। सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत। चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? एमआयडीसी मध्ये चाकणकर काय करतात आणि एमआयडीसी मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते हे इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करतायत? कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा, तिकडे कोल्ह्याचे कानबिन सापडले म्हणे। काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त बिक्त लावून पूजा करत नव्हतं ना? अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अघोरी प्रकार तर होत नव्हते ना? लावत असेल तर कोण लावत असेल? काय हा प्रकार असेल शोधलं पाहिजे। कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसताय? एक माणूस समजावून सांगत आहे। कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर एमआयडीसी मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे। तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे। हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो, याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं आजचं। ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये बसून, विशेष बघा या तिघांचा पण एमआयडीसीशी संबंध नाही, पण एमआयडीसीचा जो सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय। काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे। दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासावेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटले। चाकणकर आणि केसरकर यांचे आर्थिक स्रोत तपासावेत अशी मागणी सुद्धा अंधारेंनी केली। या मागण्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं अंधारे यांनी म्हटलंय। डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून माकून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारणं ही असतील की ते खरातचे भक्त होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजेत, म्हणून ते इनपुट दिलेले आहेत। आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आता समोर आले होते। व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल आणि व्हिडिओ खरा असल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला। व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने बनवल्याचं झिरवाळ यांचं म्हणणं असून त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे असं फडणवीसांनी म्हटलं। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणामध्ये तक्रार करा असं मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री झिरवाळ यांना सांगितलं। तर समोर आलेल्या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल आणि व्हिडिओ खरा असल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर, दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। व्हायरल होणारा व्हिडिओ हा मंत्री झिरवाळ यांच्या सरकारी बंगल्यावरचा असल्याचं बोललं जातंय। व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत तृतीयपंथीय असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे सरकारी निवासस्थानाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला जातोय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री झिरवाळ यांच्यावर देखील पक्षातून कारवाई होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने झिरवाळांवर कारवाई न करण्याचं ठरवल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार झिरवाळ यांना राष्ट्रवादीतून अभय देण्यात आल्याचं कळतं। कथित व्हिडिओ प्रकरणात झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही अशी पक्षातल्या वरिष्ठांची भूमिका आहे।
तर लॉकडाऊन लागणार नाही, केंद्राकडून स्पष्ट करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असंही फडणवीसांनी म्हटलं. आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. देशात लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. तर अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी कारवाईचा इशाराही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला. इराण, इस्रायल, अमेरिकेतील युद्धामुळे भारतात निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यावरनं देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. चर्चांमुळे शहर आणि गावात पेट्रोल पंपांवर गर्दी पाहायला मिळतेय. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. तर आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा साठा असून कुणीही पंपावर रांगा लावू नये असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. की विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे. युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट ऑइल कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. देशातल्या परिस्थितीची दखल घेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. जागतिक परिस्थिती सध्या अनिश्चित असली तरी आम्ही ऊर्जा पुरवठा साखळी आणि महत्त्वाच्या उत्पादनांशी निगडीत परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक बाबींचा योग्य पुरवठा होईल याची काळजी घेत आहे. भारतानं यापूर्वीही जागतिक संकट काळात एकजुटीनं उभं राहण्याची किमया करून दाखवली आहे. पुढेही अशी काही परिस्थिती उद्भवल्यास आपण याचा योग्यरित्या सामना करू. भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की भारत सरकारकडे सध्या अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार सुरू नाही. तर महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचा भाग आहे. पोलीस चौकशीमध्ये भोंदू अशोक खरातनं हा अजबच दावा केला. अशोक खरातचा कोठडीमध्ये देखील मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. महिला आणि अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदू अशोक खरातनं पोलीस तपासात अजब दावा केलाय. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही. महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचाच भाग असल्याचं खरातनं पोलीस तपासादरम्यान सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही. महिलांसोबतची कृती हा विधीचाच एक भाग. मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचाच ऐकणार. दुसरीकडे भोंदू अशोक खरातचा कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे. SIT कडनं त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस कोठडीमध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली. अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी भोगणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अशोक खरातनं 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. नाशिक पोलिसात दाखल केलेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे महिला अत्याचारासंदर्भातील आहेत. अशोक खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्यानं
पीडित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच ही टेस्ट करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान HIV रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्ह्याशी संबंधित सर्व बाजूंचा विचार करून तपास करतायत. तर भोंदू खरात कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्र वापरायचा, 5 मिनिटात अचूक माहिती सांगून विश्वास संपादित करायचा. तसंच भोंदूबाबा खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर स्वर्गात जाण्याचा बनाव करायचा. SIT कडून चौकशी सुरू असलेल्या भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी भोंदू खरात स्वतः यंत्रणा राबवत होता. हॉट रीडिंग मध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते. कोल्ड रीडिंग मध्ये पहिले काही प्रश्न विचारून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जातं. मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग करत होता. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात भोंदू खरात समोरच्या माणसाची अचूक माहिती सांगायचा. भोळ्या भाबड्या लोकांची आधीच माहिती मिळवत होता असा पोलिसांना संशय आहे. नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण, शत्रू कोण याची माहिती आधीच काढून ठेवायचा. समोर येणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील चढ उताराबाबत माहिती घेऊन ठेवायचा. भोंदूबाबा खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर स्वर्गात जाण्याचा बनाव करायचा. खरात ग्रीनलँड देशात जाऊन आला. जासूद यांच्या पैशातून ग्रीनलँड देशाचा खरातचा प्रवास. ग्रीनलँडमध्ये जात असताना स्वर्गात जात असल्याचं सांगितलं. कैलास मानसरोवर हे स्वर्गाचं एक टोक असून ग्रीनलँड हे स्वर्गाचं दुसरं टोक असल्याचं सांगायचं. तुमच्यासारखे भक्तगण लाभल्यानं स्वर्गात जात नसल्याचं सांगायचा. तुमच्यासाठी भारतात येतोय असं सांगून स्वर्गात जाण्याचा प्लॅन रद्द केल्याचं सांगायचा. भोंदूबाबा अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द. शस्त्राचा गैरवापर झाला आहे का याबाबत शंका उपस्थित. जिल्हा प्रशासनाकडून परवाना रद्द करण्याची कारवाई. शंका उपस्थित झाल्यानं जिल्हा प्रशासनाकडून पिस्तूल परवाना रद्द. उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही खरातने जाळात ओढल्याची माहिती समोर आली. एका बड्या अधिकाऱ्याची पत्नीही खरातच्या जाळ्यात अडकली. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर. दोन्ही महिलांकडून खरात विरुद्ध तक्रार केली जाणार. दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती. खरातच्या 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SITची करडी नजर आहे. SITनं खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती मागवली. खरातच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी SIT कडून नोंदणी विभागाची मदत घेण्यात येत आहे. खरात मागे ED, फॉरेक्स आणि कस्टमचाही ससेमिरा लागण्याची चिन्ह आहेत. खरातच्या व्यवहारांची कागदपत्र EDला देण्यात येणार आहेत. भोंदूंचं मिरगावातील आलिशान फार्म हाऊस पुन्हा चर्चेत आले. अशोक खरातनं फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणलं. खरातनं कस्टम ड्युटी भरली की नाही याचीही तपासणी होणार आहे. भोंदूनं फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यावधी उकळले. पुण्यातील राजेंद्र जासूद यांची भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार. मरणाची भीती दाखवून 4 ते 5 कोटी उकळले, जासूद यांची तक्रार. 1.5 वर्षापूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती आहे. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे खरातची प्रकृती बिघडली होती. शहरातील खासगी रुग्णालयात डॉक्टर भक्ताने खरातवर उपचार केले. पवारांच्या पक्षाचे 4 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. मराठवाडा, विदर्भातील खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पवारांचे 8 पैकी 4 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं. सुनील, काय माहिती या संदर्भात? निखिल, आपण बघतो की शरद पवार गटाचे जवळपास 8 खासदार आहेत, पण यातले 4 खासदार जे आहेत ते शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि हे जे खासदार आहेत ते मराठवाड्यामधले 1 खासदार आहेत, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातले 1 खासदार आहेत आणि 1 खासदार जो आहे तो विदर्भातला आहे. आणि त्यामुळे जी चर्चा सुरू झाली आहे ऑपरेशन टायगर, तर ऑपरेशन टायगर आता शरद पवार गटाच्या खासदारांसाठी आहे का, अशी सुद्धा चर्चा सुरू झाली. आणि काही दिवसांमध्ये या खासदारांचा प्रवेश होईल, जेणेकरून जे दिल्लीला अधिवेशन चालू आहे त्यानंतर हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. धन्यवाद सुनील एकूणच माहितीबद्दल.